सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मागील काही दिवसांमध्ये एसटी स्थानकावर प्रवाशांचे दागिने आणि पैसे चोरीचे गुन्हे घडले होते। सदर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून जिल्ह्यातील महत्त्वाच्या बस स्थानकावर लक्ष केंद्रित करून बस स्टँडवरील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे पथक रेकॉर्डवरील पाहिजे आरोपींचा शोध घेण्याकामी कुर्डुवाडी तालुका माढा येथे हजर असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या पथकातील पोलीस हवालदार आबासाहेब मुंडे यांना गोपनीय बातमी मिळाली की सोनारी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील राहणारी ही वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन तेथील बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने आणि पाकिटे चोरी करण्याच्या सवयीची असून ती सध्या कुर्डुवाडी बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने आणि पाकिटे चोरी करण्यासाठी वावरत असल्याची बातमी मिळाली। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे आणि त्यांचे पथक कुर्डुवाडी बस स्थानकावर जाऊन बातमीप्रमाणे तिथे वावरत असलेल्या महिलेस पथकातील महिला कर्मचारी मोहिनी भोगे हिने ताब्यात घेतल्यानंतर तीस नाव पत्ता विचारले असता तिने तिचे नाव उषा अशोक सांगळे वय 35 राहणार सोनारी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद असे सांगितले। सदर ठिकाणी हजर राहण्याबाबत विचारपूस करता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली। यावरून तिच्यावर अधिक संशय आल्याने ती विश्वासात घेऊन विचारपूस करता तिने सांगितले की सदर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने आणि पाकिटे चोरी करण्याकरता आल्याचे सांगितले। यावरून तिच्याकडे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील एसटी स्थानकावर घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता तिने चालू वर्षात कुर्डुवाडी बस स्थानकावर 2 वेळा, अकलूज बस स्थानक येथे 1 वेळा बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने आणि पाकिटे चोरी केल्याचे कबूल केले। कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातील भारतीय दंडविधान कलम 3792, कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातील भारतीय दंडविधान कलम 379 आणि अकलूज पोलीस ठाणे येथील भारतीय दंडविधान कलम 379 याप्रमाणे एकूण 3 गुन्हे उघडकीस आणून 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 1,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक इसाक मुजावर, सफी नारायण गोलेकर, नीलकंठ जाधवर, पोलीस हवालदार आबासाहेब मुंडे, पोलीस हवालदार धनाजी गाडे, महिला पोलीस हवालदार मोहिनी भोगे, पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय डोंगरे, चालक पोलीस नाईक समीर शेख यांनी बजावली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।